हाय, आज मी तुमच्यासोबत पुरी भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। ही भाजी आमच्याकडे मोस्टली लग्नामध्ये किंवा काही फंक्शन असलं, काही कार्यक्रम असलं तर ही भाजी बनवली जाते आणि महाराष्ट्र साईडला, नाशिक साईडला फेमस आहे ही भाजी। आणि पुरी पण कशी बनवायची मी ते पण सांगते। भाजीसाठी लागणारं साहित्य: वांगे घेतले, 2 बटाटे, कोथिंबीर, आलं, 1 टोमॅटो, 1 कांदा। हे आपण आपल्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतो। सर्व काही स्वच्छ धुवून घेतलंय। आता मी बटाटे आणि वांगे याच्या मोठ्या उभ्या फोडी करणार आहे। वांग्याचा देठ काढून घेतल्यावर वांग्याच्या उभ्या फोडी केल्या। वांग्याच्या फोडी केल्यावर त्या मिठाच्या पाण्यामध्ये टाकायच्या, म्हणजे त्या काळ्या पडती नाही। या भाजीसाठी शक्यतो मोठ्या साईजचेच वांगे घ्यायचे। टोमॅटो आणि कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे। या ठिकाणी मी 1 चमचा मगजबी आणि 1 चमचा तीळ घेतलेली आहे आणि तसेच मिरचीचा ठेचाही घेतला आहे। मिरचीचा ठेचा माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी तो यूज करणार आहे, नाही घेतला तरी चालेल। आता मिक्सरमध्ये आपल्याला मगजबी, तीळ, कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, आल्याचे बारीक तुकडे आणि लसूण हे चांगलं बारीक दळून घ्यायचं आहे। टोमॅटोनी या भाजीला लाल कलर येतो, तसे टेस्टही लागते। हे बघा, ही अतिशय बारीक पेस्ट बनवून घेतली मी। कुकरमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। भाजी पटकन शिजण्यासाठी मी कुकरचा वापर करणार आहे। आपण पॅनमध्ये किंवा कढईमध्येही भाजी करू शकतो। आता मी मोहरी टाकली आहे, जिरे टाकले, मिरचीचा ठेचा टाकला। भाजी जर झटपट पटकन बनवायची असेल तर आपण कुकरमध्ये बनवू शकतो। बारीक केलेलं वाटण मी तेलामध्ये फ्राय होण्यासाठी टाकलं। हे वाटण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं हिंग ॲड केलं। पुरीसोबत ही भाजी खूप टेस्टी लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा। मी कढीपत्ता ॲड केला आहे आता यामध्ये। साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे जे वाटण करून घेतलं आहे ते तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं। थोडंसं पाणी ॲड केलं मी। पनीर भाजीपेक्षाही खूप सुंदर लागते ही भाजी। नाशिक साईडला जे काही लग्न कार्य वगैरे होतं ना, त्याच्यामध्ये हीच रेसिपी बनवली जाते मोस्टली। आता मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते आणि यामध्ये ॲड करणार आहे। तुमच्या भागात लग्नामध्ये कोणती भाजी बनवली जाते ही नक्की कमेंट करून सांगा। आता मी 1 चमचा गरम मसाला ॲड केला यामध्ये। आणि अर्धा चमचा आपला काळा मसाला ॲड केला टेस्टसाठी। 2 चमचे काश्मीरी लाल तिखट पावडर, 1 चमचा घरचं लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद टाकली, आणि थोडीशी धना पावडर पण ॲड करायची आहे।
पुन्हा मसाले व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं. थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं त्याला. त्याचा कलर बघा किती सुंदर दिसतोय. मी थोडी अजून भाजी लाल होण्यासाठी काश्मीरी लाल तिखट अजून ॲड केलं. आता वांग्याच्या फोडी आणि बटाट्याच्या फोडी त्याच्यामध्ये टाकून दिल्या आहे. हे परत एकदा फ्राय करायचं आहे आपल्याला. दोन ते 3 मिनटं याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं मसाल्यासोबत, म्हणजे वांग्याची चव खूप छान लागते. साधारण 1.5 ते 2 ग्लास मी पाणी ॲड करणार आहे. गरम पाणी ॲड करायचं आहे. आणि 3 चमचे मीठ टाकलेलं आहे मी. चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकतो. 2 ते 3 मिनटं वांगे आणि बटाटे तेलामध्ये फ्राय झाल्यावर मसाल्यासोबत त्यानंतर मी पाणी ॲड केलं होतं. आता मी कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहे. हे बघा भाजीचा कलर किती सुंदर आलाय, लाल दिसतो एकदम. मी 3 तास अगोदर पुऱ्यांसाठी पीठ भिजवलं होतं. 1 वाटी रवा घेतला होता आणि 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं. ते थोडंसं जाडसर घट्टसर मळून घेतलं होतं. आपल्या पोळीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट मळून घ्यायचं आणि 3 तास भिजवून घ्यायचं. आता मी इथे पुऱ्यांची तयारी करते. एक मोठी पोळी लाटून तुम्ही वाटीने गोल आकार कापू शकता, पण आम्ही या ठिकाणी या पद्धतीने बनवतो. छोटी छोटी पुरी लाटून घेतो. पीठ जर थोडंसं जाडसर घट्टसर मळलं ना तर पुऱ्या जास्त तेल पिती नाही. आणि रव्यामुळे ना, रवा ॲड केल्यामुळं पुरी खूप फुगते आपली. ही बघा पुरी कशी फुगलेली आहे. तर ही एक टीप लक्षात असू द्या. पुऱ्यांचं पीठ भिजवताना त्यामध्ये रवा ॲड करायचा आहे आणि पीठ थोडं घट्टसर मळायचं आहे. त्यामुळे पुऱ्या जास्त तेल पिती नाही आणि पुरी फुलते पण छान. ही बघा पुरी कशी टम्म फुगली आहे. मी पुरी लाटताना पिठाचा वापर केला नाही आहे, कारण पीठ जर आपण वरून लावलं पुरी लाटताना तर तळणाचं तेल पूर्ण खराब होऊन जातं. त्यामुळे थोडासा तेलाचा वापर करूनच पुरी लाटायची. हे बघा पुऱ्या आपल्या रेडी झाल्या आहे. या ठिकाणी भाजीही रेडी झाली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे भाजीला. तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा पुरी भाजी. वांगे बटाट्याची भाजी, पुरी आणि त्यासोबत श्रीखंड. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.